Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. शेतकऱ्यांचाच विषय फक्त 1-2 मिनिटात मांडणार आहे. कांद्याचं गणित त्या ठिकाणी मांडून सांगायचा प्रयत्न माझा असणार आहे. त्यांना आपण म्हणतो लोकसभेची निवडणूक आहे, कुठं आपली ग्रामपंचायतची, आपण लोकसभेच्या निवडणुकीला मतदान केलं नाही तरी चालू शकतं. हा आपला सगळ्यांचा एक गोड गैरसमज असतो, म्हणून आपलं काम करीत बसतो आणि मतदानाला जात नाही. परंतु ज्या वेळेला मतदानाला जाणार नाही त्यावेळेला चुकीचं सरकार जर आलं तर पूर्णपणे देशाची अर्थव्यवस्था आणि आपलं धोरण ठरवण्याचा अधिकार त्या सरकारला असतो आणि त्या सरकारच्या धोरणाचा परिणाम आपल्यापर्यंत कसा पोहोचतो हे मी फक्त कांद्याचं उदाहरण देऊन या ठिकाणी मी आपल्याला सांगणार आहे. कांद्याची ज्या वेळेला निर्यात चालू होते त्यावेळेला 40% निर्यात शुल्क, 45 रुपयाचा भाव होता का नव्हता आपला, बरोबर आहे का नाही? 45 रुपयाचा भाव होता, 40% निर्यात शुल्क लागू होतं. म्हणजे 45 रुपयाचा जर कांदा एक्सपोर्ट केला तर 18 रुपयाचं निर्यात शुल्क सरकार बाँड्रीवरती भरून घ्यायचं. म्हणजे आपल्या कांद्यावरती सरकार भाड खायचं. थोडक्यात बोललं तर आपल्या ग्रामीण भागात भाषेत ही वस्तुस्थिती होती. जर ते 18 रुपये जर निर्यात शुल्क लावलं असतं तर 45 + 18 किती रुपये भाव होता तो? 63 रुपये किलो शेतकऱ्यांना मिळाला असता. 18 रुपये किलोला आपण तिथं मेलो. बरोबर आहे का चुकीचं आहे? मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2, 45 रुपये किलो मध्ये शेतकऱ्यांचं चांगलं चाललं होतं, खाणाऱ्यांचं चांगलं चाललं होतं, कोणाची अडचण नव्हती. परंतु हे भारतीय जनता पार्टीचं सरकार इतकं घाबरलं का दिल्लीमध्ये एकदा कांद्याचे भाव वाढले आणि तेव्हा जे सरकार गेलं तर आतापर्यंत परत त्यांचं दिल्लीत सरकार आलं नाही. त्याचं कारण असं का खाणाऱ्यांची एकजूट होती. काय खाणाऱ्यांची एकजूट झाली, त्यांनी याला लाद घातली तर अद्यापर्यंत ते सुधारले नाही. मग पिकवणाऱ्यांनी एकजूट करायची का नाही करायची? करायची का नाही करायची? मग बाबासाहेबांनी हीच लोकसभेची किंवा लोकशाही ठेवली असेल तर 5 वर्षांनी निवडणूक आणि चुकीच्या धोरणांचा विरोध करणं याच्यासाठी टिकवली. 45 रुपये असणारा कांद्याचा भाव निर्यात बंदी केल्यानंतर डायरेक्ट 10 ते 15 रुपये किलो आला. खरं आहे का खोटं आहे? हे खरं आहे का खोटं आहे? ज्या निलावाला 45 रुपये भाव गेला, दुसऱ्या तिसऱ्या निलावाला तो भाव 12 ते 15 रुपये किलो झाला. आपला किती रुपये किलो तोटा झाला? 30 रुपये एका किलो. मग किती? 30 रुपये. आमच्याकडे दुष्काळ आहे, इकडे तरी थोडंफार कॅनलचं पाणी आलं तर ते बी नाही घेतलं तर येत नाही. बरोबर आहे का नाही? बेलवंडीला थोडाफार अनुभव आहे इकडचा. परंतु कांद्याचं पीक जर उत्पादन झालं तर आपण गोण्या भरतो, गोण्या भरून मार्केटला नेतो. एका गोणीचं जर वजन केलं तर 55 किलो असतं. 55 किलो जर वजन असेल, 30 रुपये जर तोटा झाला असेल तर 30 रुपये गुणिले 55, 1650 रुपये प्रति गोणी मागे आपला तोटा झाला. किती? 1650. कोणतरी ध्यानात ठेवा, कधी कधी बोलायच्या नादात माझं गणित हुकून जातं. 1650 रुपये. चांगला शेतकरी जर असला तर 250, 300, 400 गोण्यापर्यंत एकरी उत्पादन काढतो का नाही काढतो? 400 गोण्यापर्यंत उत्पादन चांगला शेतकरी काढतो. पण आमच्यासारखा टाइमपास असला, सभेला गेला, 1-2 पाणी मागं पडलं तर 200 गोण्या धरा. किती? एका एकराला 200 गोण्या. मग 200 गोण्या गुणिले 1650 रुपये किती हिशोब होतो? 3,30,000 रुपयाचं नुकसान फक्त सरकारने घेतलेल्या एका चुकीच्या निर्णयामुळे एका एकराचं आपलं झालं. मग बेलवंडी मधले जर कोणी असतील तर त्यांनी मला सांगा, बेलवंडी मध्ये आपलं कांद्याचं किती एकर क्षेत्रावर आपण लागवड करतो? किती एकर क्षेत्रावर करतो? मला मागाशी 1300 हेक्टर सांगितलं होतं. 1300 हेक्टर. मग 1300 हेक्टर गुणिले 2.5 तो आकडा काढा. 2,500 एकर जर धरलं. आता मी केला होता कागदावर, कारण सभेला यायचं म्हणलं तयारी करावं लागते. बरोबर आहे का नाही? काही बी बोललं तर कसं आहे, भाजपला पंडित आहेत, लगेच म्हणते हे काहीतरी बोलला येण्यासारखा आणि एवढ्या मान्यवरांसमोर बोलला. जो हिशोब केलाय तो मी सांगतो तुम्हाला या ठिकाणी. 1300 हेक्टर जर असलं तर त्याला गुणिले 2.5 म्हणजे एकर जर केलं तर ते 3250 एकर. 3250 एकरला जर आपण 3,30,000 जर गुणलं तर आपल्या शेतकरी बांधवांचा बेलवंडीतील फक्त होणारा तोटा 107,25,00,000 रुपये होतो. किती? 107,25,00,000. आज बाजारपेठेत कुठेही जाऊन बघा, कोणत्याही दुकानदाराला विचारा दुकानदारी कशी चालली, तो काय उत्तर देतो? भवानी सुद्धा झाली नाही, असे बरेचसे लोक आपल्याला सांगतात. दिवसभर गिरायकाची वाट पाहतात आणि त्याचं जर मुख्य कारण असेल तर शेतकऱ्यांकडे न येणारा पैसा. हे फक्त कांद्याचं सांगितलं. दूध आहे, सगळं खूप आहे बोलण्याजोगं, पण मी दुधाचा विषय काय घेणार नाही. जास्त वेळ घेणं या ठिकाणी संयुक्तिक मला असं वाटत नाही. पण 15 रुपये लिटर जर दुधाचं नुकसान झालं तर याचं कॅल्क्युलेशन आपण करायचं. आम्ही एक पॉम्पलेट छापतोय
त्या पॉम्पलेटमध्ये आपण सगळ्यांचं पाहतोय, पेट्रोल किती वाढलं, डिझेल किती वाढलं, सर्वसामान्यांचा किती तोटा झाला, हा हिशोब आपण करायचं शिकलं पाहिजे. मग फक्त बेलवंडी मधील 107 कोटी 25 लाख रुपयाचा तोटा करणाऱ्याला मतदान द्यायचं का? नाही द्यायचं, हेच ध्यानात ठेवा. आपण सगळे आलेले मतदान करणार आहेत, सगळे तुतारी वाजवणारे माणसं पुढचंच बटन दाबणार आहेत, परंतु जे देणार नाही त्यांचं मत परिवर्तन करणं गरजेचं आहे. त्यांचं ब्रेन वॉश करा, त्यांचं डोकं साफ करा, त्यांच्या पाया पडा, पण त्यांना सांगा गाड्या हो, ह्या शेतकऱ्यांचं वाटोळं करणारं हे सरकार आहे, शेतकऱ्यांचं हिताचं नाही, त्याच्यामुळे त्यांना मतदान करू नका. आणि येत्या 13 तारखेला जाताना अनुक्रम नंबर 2 माननीय निलेशजी लंके साहेब यांची खून, तुतारी वाजवणारा माणूस, आपण मतदान केलं तर फक्त गेल्यानंतर बटन दाबलं की 3ऱ्या सेकंदाला तो बीप आवाज येतो आणि आपलं 5 वर्षाचं सगळं भविष्य आपण त्यांच्या हातात देतो. मग या चुकीच्या सरकारच्या हातात परत द्यायचं का, याचा सगळ्यांनी विचार करा. अमोलजी कोल्हे साहेब पण आले, त्यांची पण निवडणूक आहे, तिकडे पण आपले मित्र नातेवाईक कोण असतील त्यांना सगळ्यांना फोन करून सांगा, वाटल्यास एका दिवशी जाऊन या, कारण त्यांनाही निवडून आणणं गरजेचं आहे. पुन्हा संसद रत्न किताब त्यांना आपल्याला मिळून द्यायचा आहे, नाहीतर ते आपल्या करता आले ना आपण त्यांच्या काहीच कामं करता येणार नाही, असं होता कामा नये. म्हणून ती एक विनंती करून मी या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.